आणि म्हणून कालच आम्ही निर्णय घेतला कर्जमाफीचा, शेतकऱ्यावरचं कर्ज माफ करण्याचा, आणि ती समितीची शिफारस आल्यानंतर त्याच्यावर कर्जमाफीचा निर्णय काल आम्ही जाहीर केलेला आहे. आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करता कामा नये म्हणून आम्ही काल तो निर्णय घेतला. राज्यात शेतकरी कर्जमाफीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरताना दिसतेय. यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होणार का, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कर्जमाफी करायची असल्यास नेमकी काय गणित आहेत, कर्जमाफीची घोषणा खरं शक्य आहे का, पाहुयात या रिपोर्टमधून. लाडकी बहीण योजनेमुळे आधीच 10 योजना बंद करण्याचा घाट सरकारनं घातलाय. अशात कर्जमाफीची मागणी म्हणजे उघड्या शेजारी नागडं गेलं आणि रात्रभर थंडीनं मेलं अशी अवस्था होणार आहे. कारण निवडणुकीआधी घोषणांचा पाऊस पाडण्यानं आता मात्र सरकारच्या तिजोरीत निधीचा दुष्काळ आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी आर्थिक शिस्त पाळण्याचे संकेत दिले असले तरी राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची चर्चा वेगानं सुरू आहे. विशेष म्हणजे याआधी 2017 आणि 2019 मध्ये राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या योजना जाहीर झाल्या होत्या. मात्र यंदा आधी निकष ठरवून नंतरच सविस्तर घोषणा करण्याचा सरकारचा कल दिसत आहे. त्यामुळे आगामी राज्य अर्थसंकल्पात कर्जमाफीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सहकार विभागाने थकीत कृषी कर्जाची माहिती संकलित करण्यास प्राधान्य दिले. राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. सुमारे 52 लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती संकलित झाल्याचं काहींचं म्हणणं आहे. कर्ज निवारण योजनेसाठी निकष ठरवण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांनी माहिती दिली आहे. ही समिती थकीत कर्जाचं स्वरूप, निकष आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सवलती यावर चर्चा करणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून पीक कर्ज, शेतपूरक कर्ज, अल्प मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे विविध बँकांकडून खरीप रब्बी हंगामात घेतले जाते. विशेषतः हंगामात खते, बी बियाणे, औषधांच्या खरेदीसाठी हमखास बँकांकडून मिळणाऱ्या कर्जावरच शेतकरी अवलंबून राहतात. हंगामात खते, बी बियाणे, औषधांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना बँकांकडील पीक कर्जाचाच मोठा आधार असतो. मात्र शेतमालाच्या दरात घसरण होणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये उत्पादनात घट येणं आणि अन्य कारणांमुळे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. त्यावेळी राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा यापूर्वी 2017 आणि 2019 मध्ये झालेली आहे. मात्र यंदा राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी तसंच आर्थिक शिस्त पाळण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कठोर पावलं उचलण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले असले तरी गेल्या वर्षभरात राज्याची आर्थिक शिस्त कोलमडून पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्या दृष्टीने थकीत कर्जाच्या माहिती संकलनास सहकार विभागाने प्राधान्य दिले. त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची आकडेवारी गोळा केली जाते. राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत, खासगी आणि व्यापारी मिळून 28 बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती प्राधान्यानं भरण्यात आली आहे. सध्या संकलित झालेल्या 52 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आता नव्याने फारशी भर पडणार नसल्याचं सांगण्यात आलंय. प्राप्त होणाऱ्या माहितीतून शेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीबाबत प्रत्यक्षात शासनाला किती रकमेची कर्जमाफी द्यावी लागेल याबाबतचं आर्थिक आकड्यांचं विश्लेषणही उच्चाधिकार समितीच्या बैठकीत होऊ शकतं. त्यानुसार शासनात ही समिती शिफारशी करणार असल्याचंही सांगण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसात अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्याला महायुती सरकार आल्यानंतर कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणुकीनंतर कर्जमाफीचं आम्ही बोललोच नाही असाही सूर काही नेत्यांकडून पाहायला मिळाला. त्यामुळे हा जुमला ठरणार असं वाटत होतं. मात्र अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी होत्या. त्यामुळे सरकारमधील नेत्यांचे सूर पुन्हा बदलले आणि कर्जमाफीवर चर्चा होऊ लागली. आता या समित्यांच्या खेळातून काही ठोस मिळणार की फक्त घोषणा होणार आणि खात्यात काहीच नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची होऊ नये म्हणजे झालं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.